पनीर स्टार्टर आहे कळल्यापासून भूक मात्र प्रचंड वाढली. उन्हाळा सुरू झालाय. तुळसमध्ये किती प्रकार? दोन प्रकार असतात. दोन प्रकार. एकदम मस्तपैकी स्पायसी आणि लज्जतदार झालेली आहे. नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आज आहे रविवार आणि आईची आहे एक रेसिपी. ती रेसिपी इतकी खास आहे की ते आहे स्टार्टर. सांगून देतो तुम्हाला थोडक्यात, पनीर स्टार्टर. आणि आजचा दिवस कसा जातोय? ऊन कडक आहे एकदम. दुपारचे 1:30 वाजून गेलेले आहेत. एक नजारा बघून घ्या, उन्हाची कशी लाट आहे. कडक ऊन पडलेलं आहे एकदम. पनीर स्टार्टर आहे कळल्यापासून भूक मात्र प्रचंड वाढली. तोंडाला पाणी सुटलेलं आहे. तर चला पटकन ते एखादी गोष्ट जी आहे, जे काय आहे ते मी जाऊन पटकन घेऊन येतो आणि बघूया पुढं काय काय होतं आहे आणि कधी मिळतं आहे मला ते स्टार्टर खायला. Later that same evening. एडिटिंग करत होतो सकाळपासून. आता जरासा ब्रेक घेतला आहे. म्हटलं माझं पण काय बाहेर जास्त जाणं होत नाही. आता आईला पण थोडंसं 1-2 कामं आहेत बाहेर, त्याच्यामुळे म्हटलं जाऊया. आणि केस चांगलीच वाढलेत माझ्या आता. हे काय झुपकेचे झुपके झालेत. कटिंग करायला पाहिजे लवकरच. काय दिसायला छान दिसतंय पण ते मॅनेज करणं अवघड जातं आहे. कसे काय मॅनेज करतात केस काय माहिती आहे. आपल्याला तर अवघड झालं लागलं सगळं. तर चला आता इथून निघतो मी आणि बघू, बाहेर चाललो आहे फिरायला थोडंसं. काय तुम्हाला दाखवू शकेन ते बघायलाच तुम्ही. चला. उन्हाळा सुरू झालाय. तुळसमध्ये किती प्रकार? दोन प्रकार असतात. दोन प्रकार. कौनसा तुळशी कोणते बोलते? हिरवा कृष्ण, राम. राम तुलस एक हिरवा. होता है और कृष्ण तुलस कृष्ण ये दो तुळस प्रकार होते हैं. डार्क होता ना. अच्छा अच्छा. ये मोगरा. मस्त आहेत फुलं. मस्त आहे तर कलरफुल. कॅक्टस बघितलं, ऑरेंज कलरचे काटे. हे रबरचं झाड आहे. स्नेक प्लांट आहे. याच्यात पण 2 प्रकार आहेत. बरेच छोटे मोठे पॉट्स आहेत शोपीससाठी, हॉलमध्ये ठेवायला, डेकोरेटिव्ह अट्रॅक्टिव्ह असे. बरेच धूळ लागली पडून पडून. पॉट्स आहेत कलरफुल, कलर केलेले मस्तपैकी. नळ वगैरे बरेच डिझाईन आहेत यात. हे शेवंती आहे. हे शेवंती आणि दुसरं ते असं शोचं झाड आहे. शोपीस. त्याला काय म्हणतात? पाम. पाम ट्री. शाबाश बेटा. तुळस घेतले. भाज्या पोचलेल्या घरी आता. आईने आजचं रेसिपी तयार केलेली आहे. एकदम मस्तपैकी स्पायसी आणि लज्जतदार झालेली आहे. हे जर नाव मी तुम्हाला सांगणार नाही, तिच्या चॅनलवर सगळं डिटेलमध्ये तुम्हाला कळेलच. चला टेस्ट करतो. आम्ही ना खरंच ब्लेस्ड आहोत. इतकं भर उन्हाळा आहे, झाडं वाळत चाललेली आहेत. अशा ह्याच्यात आमच्या एरियामध्ये कबूतर तर आहेच, तुम्हाला माहितीच आहे. खाली रूफवर कबूतर राहतात, फार घाण करतात, सगळ्या गोष्टी आहेत. पण शिवाय अजून बरेच पक्षी आमच्या इथे ये जा करतात, या झाडांवर बसतात आणि पक्ष्यांचा छान आणि सुंदर आवाज असतो. आणि त्यात एक कोकिळ आहे, ती असतेच कायम. आणि आत्ताच तिचा आवाज येत होता म्हणून म्हटलं तुम्हाला ऐकावं आवाज. इतकं सुंदर वाटतं आणि इतकं प्रसन्न वाटतं ऐकायला. तुम्हाला ऐकवतो.
छान पक्ष्यांचा आवाज ऐकताना हा जे तुम्हाला मध्ये धडपड 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 आवाज येतो आहे ना पत्र्यावरचा, ते कबूतर आहेत. असं चालूच असतं काय. आणि तुम्हाला मी सकाळी म्हणजे साधारण दुपारी 12 वाजता बोललो होतो की मी तुम्हाला कोकिळेचा आवाज ऐकवतो, पण 12 नंतर आत्ता संध्याकाळचे 4 वाजलेत, तर तुम्हाला ते आवाज ऐकवण्यासाठी मला 4 तास लागले. का? कारण जेव्हा कॅमेरा चालू करायचो आवाज बंद व्हायचा, एकदम चिडीचूप. बराच वेळ वाट बघून बघून मग परत कामाला बसायचो, परत ती ओरडा सुरू करायची, परतून कॅमेरा चालू करायचा तो परत आवाज बंद. असं करता करता शेवटी 4 वाजता संध्याकाळी तुम्हाला आवाज ऐकवला आहे. फार प्रसन्न वाटतं आहे. खरं चहाचं टायमिंग म्हणजे संध्याकाळी 4 वाजता आहे, पण माझं चहाचं टायमिंग असतं संध्याकाळी 6 ते 6:30. त्याने एवढा लवकर चहा जर पिला तर ती तल्लप पूर्णपणे भागत नाही. आज जरा लवकर चहा पितो आहे, 4:30 वाजले संध्याकाळचे, कारण आमचे आईसाहेब चाललेले आहेत चेंडूकडे, त्याच्यामुळं आज लवकर चहा केलेला आहे. चहाचा आनंद घेतो आहे. 1 ते 2 दिवसानंतरचं क्लायमेट तुम्हाला दाखवतो मी आत्ता, बघा. ते बघा तिथं सूर्य लपलाय मागे. पाऊस चांगलाच वाढला म्हणून मला आता खाली यावं लागलं. पाऊस पूर्ण आत यायला लागलाय. हा पाऊस पडण्याचा 3रा दिवस आहे, म्हणजे आज आहे 2 मार्च. असाच दुपारी पाऊस पडतो, पण आज जरा तीव्र पद्धतीचा पाऊस आहे, एकदम वेगळा, आणि कळतच नाही की पावसाळा सुरू आहे का उन्हाळा. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल असे मी आशा करतो, आणि ह्या व्हिडिओला एक लाईक करा, मला बरं वाटेल. आणि जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर मला खूप जास्त बरं वाटेल. तर हा व्हिडिओ आपण इथंच थांबूया आणि भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. बाय बाय. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.